मित्रांनो, प्रत्येक युगामध्ये भगवान विष्णू अवतार घेतात. भगवान विष्णूंचे 9 अवतार झालेले आहेत दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्म स्थापनेकरिता. आता 10वा अवतार तो बाकी, आणि हा अवतार आहे भगवान कल्की अवतार. भगवान कल्की अवताराची जी चर्चा आहे हजारो वर्षापासून चाललेली, कल्की अवताराची भविष्यवाणी कित्येक वर्षापूर्वी झालेली, हजारो वर्षापूर्वी. परंतु भगवान कल्कीचा अजून या जगामध्ये जन्म झालेला नाही. या पृथ्वी तलावर भगवान कल्कीच्या जन्मापासून या कलियुगाच्या अंतापर्यंत आज आपण माहिती जाणणार आहोत. भगवान कल्कीचा जन्म कुठे होणार, कुठल्या गावात होणार, ते आज आपण जाणणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण 10 वर्षापूर्वीची परिस्थिती होती ती आज नाही. उन्हाळ्यापासून पडणारा पाऊस अजून पडतोय पावसाळ्यापर्यंत. निसर्गाचा समतोल खराब होत चाललेला आहे. माणसाची बुद्धिमत्ता बदली होत चाललेली आहे. आणि हा सगळ्या पापाचा बोजा या धरतीला सहन होत नाही हो. या दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंत नक्की येणार. मित्रांनो, आपण धर्माच्या रस्त्यावरून चाला. ज्याचा भगवंतावरती विश्वास आहे तो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहणार आणि ती सत्यता त्यांना वाटणार, यात शंका नाही. व्हिडिओ आवडला ना तरच लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. आणि या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी नक्की सामील व्हा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लागू दे आपला हातभार. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. या कलियुगाचा अंत कधी होणार याची माहिती आपल्या धर्मग्रंथात सांगितली. अमृता समान असणारी भगवद्गीता, आणि या भगवद्गीतेमध्ये म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या रणमैदानावरती अर्जुनांना सांगितलेली भगवद्गीता. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की ज्या ज्या वेळी या पृथ्वीवरती धर्माची हानी होईल, पाप वाढेल, त्यावेळेला धर्म स्थापनेकरिता मी पृथ्वीवर जन्म घे. मित्रांनो, हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले बघा. द्वापार युगाचा शेवट आणि कलयुग चालू होणार होतं याची सगळी माहिती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली बघा. मित्रांनो, कलयुग हे शापित युग आहे. या पापाचा बोजा पृथ्वीला सहन होणार नाही आता, आणि त्यावेळी भगवान विष्णू जन्म घेणार. या पृथ्वीला पापातून मुक्त करण्यासाठी भगवान कल्की अवतार निश्चित होणार आणि या पृथ्वीवरती जन्म घेणार भगवंत. श्रीमद भागवतामध्ये अनेक कल्की अवताराच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं आणि सांगितलंय त्यात. आणि त्यात सांगितलं आहे की कल्की अवतार होणार कधी आणि त्यावेळी आसपासचं वातावरण कसं असणार. भागवत पुराणानुसार भगवान कल्कीचा जन्म हा कलियुगाच्या अंतसमयी होणार आहे आणि सतयुगाची सुरुवात होणार, म्हणजे सत्ययुगाची. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींना पुरावा आहे बघा या माहितीला. शास्त्राच्या माहितीनुसार भगवान श्रीराम त्रेतायुग आणि भगवान श्रीकृष्ण द्वापार युग. मित्रांनो, ही जी युग आहेत ना, त्या या युगाच्या अंतीच भगवंतानं जन्म घेतलेला आहे, दुष्टांचा नाश केलेला आहे आणि धर्म स्थापित केलेला आहे. हा पुरावा. आणि त्यामुळं भगवान कल्कीचा जन्म हा कलयुगाच्या शेवटी निश्चित प्रकारे होणार आणि या दुष्टांचा नाश होणार. जरा दम काढा दुष्टांनो, तुमचा अंत होणार आहे. कल्की पुराणाचा उल्लेख आपल्याला मिळतो बघा. या कलयुगाचा अंत व सतयुगाचा संधिकाळ भगवान विष्णू अवतार घेणार आहेत बघा त्यावेळेस. तर मित्रांनो, भगवान विष्णूंचा अवतार 64 कलायुक्त असणारे. जसं अधिमाया शक्तीला सगळे देवाने ताकद दिली ती बघा, 64 योगिनी होत्या त्या ठिकाणी, सगळ्या मिळून अधिमाया शक्तीच्या. म्हणजे ही सगळी जी ताकद देवांनी दिली तशी ताकद भगवान विष्णूंच्याकडे असणारी, सगळ्या देवांची ताकद. म्हणून भगवंताचा हा जो अवतार आहे तो 64 कलायुक्त असणारे. काही धर्मग्रंथामध्ये असंही लिहिलंय की कल्कीचा जन्म कोणत्या गावात होणार, कोणाच्या घरी जन्म होणार, की जसं स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे की कल्की भगवंताचा जन्म उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात संबल या गावात होणार आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव विष्णुयशा हे नाव असणारे, तपस्वी व्यक्ती असणारे, आणि मातेचं नाव सुमती असणार आहे. आणि विशेष म्हणजे कल्की भगवंताचे 3 भाऊ असणार आहेत. त्यांची नावं आहे का, सुमंत, कभी आणि प्रारब्ध. तर मित्रांनो, या सगळ्यांचे गुरु परशुराम गुरु असणार आहेत बघा. परशुराम, कारण भगवान परशुराम
ह्यांना अमरत्वाचं वरदान आहे. काही धर्मग्रंथामध्ये विवाह सुद्धा सांगितलेला आहे. 2 पत्नींचं वर्णन केलेलं मिळतं. पहिली पत्नी लक्ष्मी रूपी तर दुसरी पत्नी वैष्णव रूपी रमा असणार आहे. आणि त्यांचे 3 पुत्र सुद्धा असणार आहेत, जसं की जय विजय, मेधमाल आणि कलाहक. ही 3 पुत्र असणार आहेत. तर मित्रांनो, या कलियुगामध्ये कल्की भगवंताचा जन्म होणार, पण तारीख वेळ ही कधीही कोणाला माहीत नसणार बघा, जाणूही कोणी शकणार नाही. परंतु शास्त्रानुसार भगवंताचा जन्म हा श्रावण महिन्यामध्ये षष्ठी तिथीला होणार आहे. जन्म कोणत्या वर्षात होणार हे कुठल्याही ग्रंथात सांगितलं नाही बघा. अनेक साधू त्या ठिकाणी आज आपल्याला तारखा सांगतात, परंतु मित्रांनो हे शक्य नाही. कारण संपूर्ण ह्या विश्वाचा मालक हा जन्म कधी घेणार हे आधी कधीच कोणाला माहीत. आजही आपण पाहतो की या स्थितीला कल्की जयंती उत्सव साजरा केला जातो बघा. श्रावणमध्ये कल्की अवतार होईल त्यावेळी त्यांच्याविषयी कुणीही जाणणार नाही असंही सांगितलंय. या समाजापासून दूर राहणार आहेत भगवंत, आणि त्यांचे अनुयायी सुद्धा दूर राहणारा, त्यांचे अनुयायी सगळे. आणि ज्या वेळेला वेळ येणार, युद्धाची वेळ येणार, त्यावेळेला सगळे हे अनुयायी भेटणार आहेत भगवंत. मित्रांनो ध्यान देऊन ऐका, भगवान कल्कींच्या बरोबर 74,000 जणांचा जन्म होणार आहे त्यावेळी. 74,000 लोकांचा जन्म होणार आहे त्यावेळी. आणि मित्रांनो हे सर्व लोक या महाभारताच्या काळातील असणार आहेत, मोठमोठे महायोद्धे. आणि हे सगळे पृथ्वीवरती युद्ध लढणार आहेत. 64 धार्मिक गुरु येणार आहेत, त्यांचा बी जन्म आहे त्यावेळेस बघा. आणि सैन्य प्रमुख 8 असणार आहेत. हे सगळे वैष्णव संप्रदायातील नसणारा गृहस्थ असणार आहेत. कलयुगाच्या शेवटी मानव मूल्याचा ऱ्हास होणार आहे बघा. कलयुगाच्या शेवटी मित्रांनो कलयुगाचा शेवट आता समजायला लागलाय बघा. माणसं माणसासारखी वागणार नाहीत, राक्षसी वृत्तीने वागणार. आजही आपण पहा, थोडासा विचार करा. माणूस म्हणून माणूस जीवन जगत नाही हो, राक्षसी वृत्तीने जीवन जगतात. अशा घटना डोळ्यासमोर कितीतरी घडतात की कलियुगाचा शेवट झाल्याची जाणीव आपल्याला होती. आणि मित्रांनो अशा वेळेस भगवान कल्की जन्म घेणार. ज्याच्या अंगात ताकद आहे तो लुटणार. रस्त्यानं चाललं तरी बघा हिसकून हातातून घेणार. पुत्र पिताला मानणार नाही, बहीण भावाचं नातं राहणार नाही. अशा अनेक गोष्टी घडताना आपण पाहतोय. हा सगळा कलियुगाचा शेवट आहे. आणि ज्यावेळेला अशा घटना घडतील त्यावेळेला भगवंत जन्म घेणार. या कलियुगामध्ये धर्माच्या रस्त्यावरून चालणारीच लोक फक्त वाचणार आहेत. भगवान कल्कीचं लहानपणीचं नाव हे चक्रधर सांगितलेलं गेलं आहे. अनेक ग्रंथामध्ये कल्की हेच नाव सांगितले. तर मित्रांनो या कलियुगाच्या शेवटाची सुरुवात ही झालेली हो, परंतु कल्की अवतार झालेला नाही असून या कलियुगाच्या शेवटी भगवंत युद्धाची परिस्थिती तयार करते बघा स्वतः भगवंत. कारण बुद्धी देणारे ते येत. आणि एवढं मोठं एक भयंकर युद्ध होईल चांगल्या लोकांमध्ये आणि वाईट लोकांमध्ये. आणि या संकटाचा सामना दोन्ही लोकांना करावा लागणार आणि भोगावा लागणार परिणाम. आणि त्यावेळी किड्या मुंग्यासारखी लोक मारणार. आणि त्यावेळी जी लोक आहेत धर्माच्या रस्त्यावरून चालणारी लोक भगवंताला आवाज देणार, टाहू फोडणार भगवंताचा. हजारो लोक किड्या मुंग्यासारखे मारणार. आज परिस्थिती त्या मार्गाने प्रत्येक देत चाललेला आहे. आपण पाहताय की विज्ञान कुठं चालले. आणि त्यावेळी आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी भगवान कल्की या पृथ्वी तलावरती जन्म घेणार. आणि एक भयंकर असं युद्ध होणार या पृथ्वीवरती. आणि या युद्धामध्ये मित्रांनो 7 ते 8% लोकच फक्त या पृथ्वीवरती वाचणार. 33 करोड लोक भारतात राहणार, फक्त 33 करोड. आणि या संपूर्ण विश्वामध्ये फक्त 31 करोडच लोक राहणार. मित्रांनो या भारतात सुद्धा 100 करोड लोकांना मरावं लागणार. पापी लोकांचा ध्यान देऊन नाही का, वेळ जरूर जवळ आलेली. आणि मारणारी जी लोक ही धर्माच्या रस्त्यावरून चालणारी नसणार बघा. देवाची भक्ती न करणारी लोक आणि राक्षसी प्रवृत्तीची लोक ही सगळी मारणार आहेत या ठिकाणी. कारण हा बोजा आहे पृथ्वीवरती पापाचा, गढा भरत आलेला आहे. आणि ज्यावेळी या विश्वाची लोकसंख्या मर्यादित होईल त्यावेळी भगवान कल्की हे जे संपूर्ण विश्व आहे हे नवनिर्माण करते. आणि याच्यानंतर
6,000 वर्ष शांतीमध्ये राहणार आहे आणि हा सगळा काळ असणार. अमेरिका सारखा जो बलाढ्य देश आहे याचा मोठा भाग जलमय होणार. रूस सारखा देश हिंदू राष्ट्र बनणार. चीन सारखा देश नष्ट होणार. कित्येक भागात त्याचे तुकडे होणार. आणि मित्रांनो, भारताचा शेवटचा राजा, त्याला संतान नसणार, योगी पुरुष असणार, भगवाधारी असणार. आणि या कलियुगाच्या शेवटी वेदाचं पालन कोणी करणार नाही बघा. कलियुगाचा शेवट कधी होणार हे जर आपल्याला जाणायचं असेल तर हे ऐका पुढं. विवाहाला धर्म मानणारी लोक राहणार नाहीत बघा. कॉन्ट्रॅक्ट विवाह होणार. कित्येक लोक हे विना विवाह एकमेकाबरोबर राहणार आणि भांडणं करणार आणि एकमेकाचा खून करणार. शिष्य आणि गुरुचं नातं राहणार नाही. पुत्र आपल्या पित्याला सांभाळणार नाही. अनेक लोक भगवंताची भक्ती करतील, अनुष्ठान करतील फक्त धनसंपत्तीसाठी, स्वार्थासाठी. अधर्म होणार, खून, चोऱ्या होणार, अपहरण होणार. आणि या सगळ्या दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू या पृथ्वीवरती जन्म घेणार, कल्की अवतार. आणि ज्या वेळेला भगवंत येणार ना, त्यावेळेला सफेद घोड्यावरती भगवंत बसून येणार बघा. चमचमणारी तलवार हातात असणार आणि या दुष्टांचा विनाश करणार. मित्रांनो, शास्त्रानुसार कल्की भगवंताची पूजा ही 300 वर्षापासून बघा होत. भगवान कल्की आपल्या 3 भावाबरोबर येणार आहेत बघा आणि दुष्टांचा नाश करणार आहेत. त्याप्रमाणे भगवान परशुराम, सर्व शक्ती हनुमान हे सुद्धा त्या ठिकाणी युद्धाला असणार आहेत. सगळी लोक महाभारताच्या काळातली, रामायणातली सगळे असणार आहेत. ज्यांना अमरत्वाचं वरदान मिळालं असे महायोद्धे सगळे त्यावेळी हजर राहणार आहेत बघा, भगवान विष्णूंच्या बरोबर. तर मित्रांनो, कलयुग 4,32,000 वर्षे कलयुग आहे. आणि या कलियुगाची सुरुवात मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सगळे ग्रह मेष राशीमध्ये 0 डिग्रीवरती आले होते. त्यावेळेला कलियुगाची सुरुवात झाली. आणि कलियुगाची सुरुवात 5,174 वर्ष झालीत. या कलियुगाची पूर्ण वर्ष आहेत बघा. 4,26,876 वर्ष अजून बाकी आहेत कलियुग संपायला. तर मित्रांनो, म्हणजे हे संपूर्ण जे कलियुग आहे 4,32,000 वर्षे झाल्यात. किती? 5,174. जर मायनस केलं तर 4,26,876 वर्ष अजून बाकी आहेत. आणि हा कलियुगाचा शेवट अजून बाकी. परंतु आज परिस्थिती काय झाली आपण थोडंसं आठवा, पाठीमागे जा. 20 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती. दिलेला शब्द मानणारी लोक 20, 25, 30 वर्षापूर्वी होती. परंतु आज जरी तुम्ही एखादी वस्तू विकली किंवा एखादं जमीन विकली, साईन केली, तर ती माझी नाही म्हणते. मित्रांनो, हा सगळा काळ शेवटाकडे चाललेला आहे. ज्यांनी हे महाभारत लिहिलं ते गुरु वेदव्यास. हजारो वर्षापूर्वी भविष्यवाणी केली बघा त्यांनी, महर्षी व्यास यांनी, या कलियुगाची. आणि जसं हे कलियुग पुढं चाललंय तसं अन्याय अत्याचार होत चाललेलं आहे बघा. आणि महर्षी व्यासांनी सांगितले की कलियुग संपणार कधी, त्याची काय लक्षणे आहेत, ध्यान देऊन ऐका आपण. की जी ब्राह्मण लोक आहेत ती वेदापासून दुरावली जातील. वीरता संपणार, शिष्य आणि गुरु नातंच संपणार बघा. विवाह संस्कार बंद होणार, वेदाचं पालन होणार नाही, लूटपाट होईल, बहीण भावाचं नातं राहणार नाही. आणि त्यावेळेला कलियुगाचा शेवट जवळ आलाय असं समजावं. आणि भगवान कल्कीचे गुरु भगवान परशुराम असणार, की ज्यांना अमरत्व प्राप्त आहे त्यावेळी ते येणार. आणि त्यांच्या सांगण्यानुसार भगवान कल्की भगवान शिवशंकराची तपश्चर्या करणार आणि अधर्माचा नाश करणार. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या कलियुगाचा अंत आहे आणि सत्ययुगाची स्थापना होणार आहे. थोडासा विचार करा. ही कुठल्याही सांगितलेली दंतकथा नाही, या घटना घडत चाललेल्या आहेत. हे आपलं अध्यात्म एवढं सगळं लिहून ठेवलंय बघा आणि तसतसं घडत चाललेलं आहे. 30 वर्षाचा पाठीमागं आपण जर गेलो तर त्यावेळी 30 वर्षापूर्वी लोक बघा खरं बोलणारी होती, पण आज तशी नाहीत. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी घडण्याचं कारण म्हणजे हा कलियुगाचा अंत आहे बघा. कुणी कोणाला मानायला तयार नाही. देव नाही म्हणणारी लोकांची संख्या तयार जास्त व्हायला लागली बघा. कारण सगळं धर्मावर चालणारी लोक तयार व्हायला लागलेली आहेत. त्यामुळे शेवट हा निश्चित आहे. आणि प्रत्येक युगामध्ये भगवंताने अवतार घेतलेला आहे आणि या दुष्टांचा नाश केलेला आहे.
तर मित्रांनो, यासाठी उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी भगवंताची भक्ती करा, देवावरती विश्वास ठेवा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा. नीतिमत्तेनं जीवन जगा, तरच उत्तम प्रकारे याचा शेवट लागेल बघा. सुंदर अशी माहिती आवडली ना तर लाईक करा. ओम नमो भगवती वासुदेवाय अशी कमेंट जरूर करा मला. जय हिंद, जय महाराष्ट्र.